नमस्कार मंडळी. चला एकदा परत स्वागत करते तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मस्त सकाळची अशी गोड सुरुवात झाली होती आणि दोघं बाप लेकाला सुट्टी होती म्हणून मी निवांत उठले होते. उठल्याबरोबर अंघोळ झाली आणि लगेच देवपूजा करायला घेतली. आता लगेच म्हटलं चला देवपूजा करून घेते आणि त्याच्यानंतर बाकीची कामं. एकदा सकाळची देवपूजा झाली का मग निवांतच वाटते आणि घरातनं एकदम म्हणजे छानच वाटतंय. जेव्हा आपण म्हणजे अशी अगरबत्ती वगैरे लावतोय ना, तर धूप वगैरे तर घरातनं वेगळंच अशी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी येऊन जाते. खूप भारी वाटतं मला तर. देवपूजा अगोदर मी करून घेते आणि किचन वगैरे ना अगोदर क्लीन करते बरं का. तसं मी करत नाही का आता माझं मंदिर खाली आहेत ना, म्हणून आहे ना मी लवकर म्हणजे पहिले किचन स्वच्छ करते आणि त्याच्यानंतर देवपूजा करते. का आता परत मी तिथं झाडू वगैरे मारते ना, तर मला चांगलं वाटत नाही. देवपूजा झाली का मग टेन्शन राहत नाही. म्हणून अगोदर सगळं तिथलं आवरून घेते आणि त्याच्यानंतर देवपूजा करते. म्हणजे पुसून वगैरे मी तिथून काढून घेते. त्याच्यानंतरच बाकीचे कामं आणि हॉल, बेडरूम, किचन हे नंतर करते. तर म्हटलं चला आता बेडरूममधलं आवरून घेते. इथं पण खूप जास्त पसारा होऊन जाते आणि जिथं गेले ना मी तिथं काम दिसतोय ना, तर मग असं वाटतं की पटकन आवरलं की छान वाटते आणि बेडवरचे कापड वगैरे व्यवस्थित केले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता कपडे धुवून टाकते. कपडे कसं म्हणजे लवकर धुतले की ती वाळतात आणि दुपारून धुतले की ते कपडेच वाळत नाही म्हणून पटकन म्हटलं चला कपडे धुवून घेते. त्याच्यानंतर स्वयंपाकसुद्धा करायचं होतं. ते माझं अजून बाकीच होतं. म्हणजे किचनमध्ये मी फक्त चहा केलाय सकाळचं, बाकीचं काहीच केलं नव्हतं. का आता दुसरे कामं मी पहिले करून घेते आणि जेवण नंतर बनवते. का आता दुपारचं लवकर कोणी जेवत नाही. म्हटलं चला आता खालचं क्लीन करून घेते. कपडे धुवून टाकले, व्यवस्थित वाळू घातले आणि मग खाली आले. म्हटलं चला आता हॉल क्लीन करून घेते. आता सगळे एक-एक करून आपल्याला क्लीन करावं लागते. तर इथे झाडू वगैरे मारायला घेतले आणि माझ्या मुलाचं असं आहे जिथे म्हणजे काही बसणार ना तिथे रिमोट टीव्हीचा, तर जिथे टॉवेल टाकलंय तिथंच ठेवतोय, असं करतोय. पण असो एक लेकरू आहे तर त्याला सांभाळायला आपली काही हरकत नाही. सगळ्या बायका 2-2 लेकरं सांभाळून कामं करतायत. त्याला बघून मला जरा आश्चर्यच वाटते का आता म्हणजे माझं एकटं कार्टून एवढं राडं करतोय ना, तर ते किती करत असेल, दिवसभर आवरण्यातच जात असेल. तर असो इथे ना सगळं घर क्लीन केलं आणि त्याच्यानंतर आले किचनमध्ये. आता मी चपात्या अगोदर बनवून ठेवल्या होत्या. ती काही क्लिप मी घेतली नाही. आता फक्त मला भाजीला फोडणी द्यायची होती आणि भात बनवायचं होतं. आता नेहमी मी चुक्याची भाजी करते. आम्हाला ती जास्तच आवडते. भात आणि भाजी खूप छान लागते ती. सुट्टीच्या दिवशी जास्त करून मी असंच काहीतरी बनवते. म्हणजे पातळ सगळ्याला तसंच लागतंय म्हणून आमच्याकडे अशीच भाजी असते. तर भाजीलाच इथं मला फोडणी द्यायची होती आणि राजवीरचे पप्पा गेले होते बाहेर. ते येईपर्यंत माझा स्वयंपाक झाला पाहिजे. आता सध्या माझा भाऊ पण आमच्याकडे जेवायला येतोय म्हणून मी लवकर करतीये. नाहीतर एवढ्या लवकर मी करत नाही. 12 वाजताच मी इथे लागले होते. नाहीतर 2-2:30 वाजता आम्ही जेवतो. तर एवढ्या लवकर मी बनवून कधी ठेवत नाही. पण आज मी बनवत होते लवकर. तर इथे ना लगेच भाजीला फोडणी दिली. भातसुद्धा मी लावून घेतलं आणि आता राहिले होते माझे बाकीची कामं. जेवण वगैरे तर आम्हाला अजून करायचं होतं. का तर अजून कोणीच आलं नाही तर मग एवढ्या लवकर मी करून तर काय करणार आहे. म्हणून लगेच इथं भात लावलं आणि म्हटलं चला आता बाल्कनीमधले पण भरपूर माझे अशी कामं पडले होते ते मला आवरायचे होते. आता कसं होऊन जातं माहिती का, रोजच्या धावपळमध्ये ना मी बाकीचे कामं जे असतात ना बाल्कनीमधले झाडं वगैरे त्याला एवढं काही बघत नाही. नॉर्मली सोडून देते. पाणी वगैरे घातलं की झालं आणि सारखं माझं गावाकडं जाणं येणं चालू असतं. तर मी झाडाकडं तर अजिबात लक्ष दिलंच नाहीये. म्हणजे खरंच ते खूप खराब झाले आणि बघूया आता झाले ते व्यवस्थित तर ठीक आहे. नाही तर पूर्ण मी काढून टाकणार. परत दुसरे लावणार आहे. का तर इथं राहिले ना मी तेव्हाच ते चांगले राहतात आणि गावाकडे गेले ना तर पूर्ण असे खराब होऊन जातात आणि पाखरं एवढं परेशान करतात ना म्हणजे डायरेक्ट कट करून घेतात किंवा पूर्ण असे खराब करतात, उकरून ठेवतात म्हणून ते झाडं पण माझे खराब होत आहे. तर असो इथे कांदे वगैरे चांगले नेसून घ्यायचे होते मला. पण म्हटलं चला झाडाचं काम अगोदर करते आणि त्याच्यानंतर ते काम करेल. तर पहिले तर थोडं-थोडं करून पाणी घातलंय. आता इतक्या दिवसाने पाऊस येत होता म्हणून पाणी घालायची गरज नव्हती. पण आता त्याला थोडंसं तरी पाणी पाहिजेच. व्यवस्थित पाणी घातल्यावर आहे ना ती माती पण फुगते आणि मला त्याच्यातलं गवत वगैरे सुद्धा काढायचं होतं. म्हणजे गवत सुद्धा त्याच्यात झालंय. मी लक्षच दिलं नाही का आता दुसरे कामं एवढे असतात ना. गावाकडे जायचं बोललंय की इकडे माझं लक्षच राहत नाही. असं वाटतंय की गावाकडची कामं संपायला पाहिजे त्याच्यानंतर आपण इकडे बघणार. म्हणून मी झाडाकडे लक्षच दिलं नव्हतं. पूर्ण असे म्हणजे खराब झालेत ते. पहिली मी खूप म्हणजे झाडं लावायची. पण आता कसं सारखं गावाला जावं लागते तर ते खराब होतात म्हणजे वाळून जातात. तर मला असं वाटतं की एवढी मेहनत करते मी, झाडं लावते आणि नंतर आपण गावाला गेले की असं काय होतंय. हे बघा एवढं झाड मी आणलं होतं ना, व्यवस्थित होतं आणलं तेव्हा आणि खूप भारी तो दिसत होता. माझ्या घरातच मी त्याला ठेवायची. पण नंतर आहे ना त्याला बुरशी लागली आहे. आता कोणता रोग आहे मला ते सांगता येणार नाही. पण पूर्ण त्याची पानं गळायला लागले होते आणि पूर्ण व्हाईट बुरशीसारखं
सारखं लागलं होतं. म्हटलं जाऊ द्या, आता इतक्या मेहनतीने आणलं होतं तर तो टिकायला पाहिजे होतं ना, पण खराब झालं आणि मी त्याची पूर्ण पानं काढून घेतले आणि पूर्ण डायरेक्ट असं पाणी टाकून धुवून काढलंय. आता राहतो की नाही देवाला माहिती. पण मला असं वाटतं की त्याला पाली फुटेल आणि ते चांगलं दिसेल नंतर, म्हणून मी त्याच्यात पाणी घातलं. थोडंसं खतसुद्धा मी त्यातलं टाकलं होतं आणि पाणी टाकून आहे ना मी त्याला स्वच्छ धुवून काढलं ना, म्हणून तो एकदम छान असं दिसत होता. मला नाही वाटत की व्यवस्थित होईल, पण आता काय माहिती. आणि दुसऱ्या कुंड्यामध्ये ना जास्त गवत उगलं होतं, ते सुद्धा मी काढलंय आणि जे काही माती वगैरे असते ना, ती उकरायला पाहिजे आपण. म्हणजे ते आपण कसं खुरपून काढतोय शेतात, तसं जर ते ओपन केलंय ना, तर पाणी खाली जातंय आणि मग झाडं आपली चांगली ग्रोथ करतात. म्हणून मी तेच करत होते इथं. माझ्याकडे तर तसं काही नव्हतं, म्हणून मी चम्मचनंच चालू होतं. पूर्ण माती अशी उकरून काढली कुंडेमधून आणि मोकळं केलं, की पाणी खाली जातंय मुळेपर्यंत आणि मग झाडं आपली ग्रोथ करतात. म्हणून तेच मी ते करत होते आणि तसं केल्यानं खरंच झाडं वाढतात आपले. का तर म्हणजे आपण शेतात किती खुरपून काढतोय, तेव्हा आपले झाडं वगैरे चांगले होतात. तसंच यायचं पण असतं. याला खुरपून काढलं, की मस्त ग्रोथ करतात. तेच मी इथं करत होते. चम्मचनं मला जमत पण नव्हता, पण म्हटलं दुसरं कशानं करायचं? खुरपं तर आपल्याकडं नाही आहे. आपण कुठे इथं आणायचं? म्हणून मी हातानं म्हणजे येणंच चालू होतं चम्मचनं करणं, तर ते व्यवस्थित करून घेतलं. पूर्ण गवत झालं होतं. गवत कुठून येतं काय माहिती? शेतात तर असतंच, पण कुंड्यामध्ये पण येतोय. अगोदर तर सगळं गवत काढून घेतलं व्यवस्थित, मातीसुद्धा मोकळी केली आणि आता ना त्याला पाणी वगैरे घालायचं होतं आणि बाल्कनीमध्ये एवढं मी राडा केले ते आवरायचं होतं. आता एवढी माती सांडली आहे तर त्याला धुवून तर काढावंच लागेल. ते चांगलं दिसत नाही म्हणून तेच मी इथं धुत होते. आता सुट्टी राहिली का अशी कामं मला काय म्हणजे करावं लागतेच. ज्या दिवशी म्हणजे राजवीरला सुट्टी असते, सारखं मला बाहेर जायची गरज नसते ना, तेव्हा मी अशी कामं करतीये. कसं आपल्याला माहिती असतं कितीही उशीर होऊ द्या तरी आपल्याला फक्त घरची कामं करायची. बाहेर जायचं नाही. बाहेर जायचं बोललंय की तेच आपल्या डोक्यात असते. इतके वाजेपर्यंत इतकं काम झालं पाहिजे, नंतर आपल्याला बाहेर जायचंय. म्हणून आहे ना मी तसं नाही करत, सुट्टीच्या दिवशीच करतीये. तर दुपारचं मस्त आराम केला आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळचा स्वयंपाक. आता माझा भाऊ आहे ना नॉन खात नाही आणि आमच्या घरी आज नॉन होता. आता त्याच्यासाठी वेगळी भाजी करावं लागेल आणि त्याला तर चालत पण नाही. 6 महिना असं बोलतंय ना, पूजा वगैरे केल्यावर त्याला वेगळंच काहीतरी पाहिजे. म्हणून मी त्याला ना अगोदर स्वयंपाक केलं आणि त्याला बोलवून घेतलं. म्हटलं, "तू जेवण करून घे." आणि मी यायला सारखं असं इग्नोर करू शकत नाही. का आता ते खातात आणि त्याला आवडतंय. म्हणून मी त्याला बोलते, की "तुम्हाला खायचंय ना, तर तो जेवण करून जाणार. त्याच्यानंतर तुम्ही करून घ्या." तरी ते मी चपात्या बनवून घेतल्या. भाजीसुद्धा माझी बनवून झाली होती. आता फक्त त्याला अंड्याची भुर्जी बनवायची होती आणि मी बनवते बरं का, नेहमी मीच बनवते. पहिल्यांदा तुम्हाला ते किचनमध्ये दिसत असेल. का आता म्हणजे ते कधीच येत नाही. पण एखाद्या वेळेस आहे ना, मी त्याला एकदम असं म्हणजे सांगते, की एखाद्या वेळेस तरी तुम्ही बनवा. तुमच्या हाताचं छान लागते आणि एखाद्या वेळेस त्याच्या मनात जर इच्छा असली, तर ते येतात. नाहीतर नाही बनवत तसं कधी पण. पण नॉन-व्हेज ते खूप छान बनवतात. कोणतीही भाजी असू द्या, त्याला जमते. आता पहिल्यापासून त्याला मम्मी नाही ना, तर ते स्वतः बनवून घेतात. म्हणजे येतात त्याला. पण माझं लग्न झालं तेव्हापासून त्यानं कधी केलंच नाही. पण एखाद्या वेळेस जर आपण असं सांगितलं ना प्रेमानं, तर बनवून देतात. नाहीतर असं नाही बनवत. आणि खरंच खूप छान बनवतात. माझ्यापेक्षा तर छान बनवतात असं तर मला वाटते. आणि त्याला तसं बोलले ना, तर ते बोलतात, की "हो, आता रोज तेच करायचंय मला." असं बोलतात मला. तर आपण रोज कुठं सांगतोय, एखाद्या वेळेस सांगतोय ना त्याला, पण तरी पण कंटाळा येतोय. तर असो, सगळ्या माणसाचं तसंच आहे. कोणीच किचनमध्ये येत नाही, पण ते पहिल्यांदा आले होते आणि बनवून पण दिली आहे. तर इथं स्वयंपाक करून झालं, जेवणसुद्धा आमचे करून झाले होते. आता राहिलं होतं फक्त किचन ओटा क्लीन करायचं. आता नॉन-व्हेज कोणतंही असू द्या, अंडे असू द्या, की दुसरं काही असू द्या, सगळं स्वच्छ केल्याशिवाय वास काही जात नाही. म्हणून सगळं मी क्लीन करते आणि त्याच्यानंतरच आपल्याला म्हणजे दुसऱ्या कामाची सुरुवात होते. तर भांडे तर मी अगोदर घासून घेतले होते. फक्त आता किचन ओटा स्वच्छ करायचं राहिलं होतं, तेच मी ते करत होते. सगळं काही क्लीन केलं आणि त्याच्यानंतर लादीसुद्धा मला पुसून काढायची होती. का तर मला ना संध्याकाळचं हा काम मी न चुकता करतीये. का तर मला चांगलं वाटतंय रात्रीचं असं पुसून काढलंय ना, तर मग सकाळी एवढं फ्रेश वाटतंय किंवा घरात खूपच भारी वाटते. म्हणजे कुठंच घाण दिसत नाही ना, तर चांगलं वाटतंय. आणि जर आपण तसंच झोपून गेलं, तर सकाळी उठल्याबरोबर ते बाशी दिसतंय ना, तर मनच लागत नाही. कामात पण आपल्याला उशीर होतोय आणि चिडचिड पण होते. त्याच्यापेक्षा रात्रीचं असं क्लीन केलेलं ना, खरंच खूप छान असतं आणि आपण जेवण वगैरे केलेलं असतं, ते पण आपल्याला व्यवस्थित पचून जातंय. आपल्याला डायरेक्ट असून झोपून गेलंय, तर मग वजन वगैरे वाढणारच ना आपलं. पण मी तसं काहीच करत नाही. पहिले सगळे कामं करते आणि त्याच्यानंतर झोपते. आता घरातलं सगळं क्लीन केलंय, नंतर राहिल्या होत्या सीड्या वगैरे क्लीन करायच्या. ते पण मी रात्रीचं करून ठेवतीये. आता बाहेरचं पुसायचं एवढं काही गरजेचं नव्हतं. पण माझं असं म्हणणं असतं, जेवण झाल्यावर जेवढं चाललंय तेवढं बरं असतं. म्हणून मी हे कामं करतीये. तर सगळं पुसून काढलं, त्याच्यानंतर भांडे वगैरे व्यवस्थित ठेवले. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.